नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी गोष्ट डिस्कस करणार आहोत. जर ती तुम्हाला येत असेल तर तुम्हाला इंग्रजी बोलणे आलंच म्हणून समजा. चला तर स्टार्ट करूया. ऍक्टिव्ह पॅसिव्ह काही एक्झाम्पल्सच्या माध्यमातून. आय मेक केक. मी मेक बनवतो. काय बनवतो? केक. आय मेक केक हा ऍक्टिव्ह आहे. का बरं ऍक्टिव्ह? कारण मी इथे ऍक्टिव्ह आहे. मी स्वतः केक बनवत आहे. आय मेक केक. पॅसिव्ह मध्ये बघा, आय च्या ठिकाणी काय आलं? केक बनवला जातो. मला काय म्हणायचं आहे? एखादी गोष्ट केल्या जाते. मी बनवतोय, ती बनवतीये, तो बनवतोय नाही. कोणी इथे करता नाहीये. तर सब्जेक्ट इथे नाहीये. केक इज मेडचा अर्थ होतो केक बनवल्या जातो. नेक्स्ट एक्झाम्पल, आय एम मेकिंग केक. आय एम मेकिंग सध्या राईट नाउ मी केक बनवत आहे. आय एम मेकिंग केक. पॅसिव्ह मध्ये बघूया. केक इज बीइंग मेड. केक सध्या बनवल्या जात आहे. केक इज बीइंग मेड. नेक्स्ट एक्झाम्पल, आय मेड अ केक. मी केक बनवला. आय मेड अ केक. मी केक बनवला. इथे आपण सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब यूज केला. इथे बघूया. अ केक वॉज मेड. केकला बनवल्या गेलं. कोणी बनवलं माहिती नाही. अ केक वॉज मेड. केक बनवल्या गेला. नेक्स्ट, आय वॉज मेकिंग केक. मी वॉज होतो. मेकिंग बनवत. मी केक बनवत होतो. पास्ट मध्ये करत होतो. केक वॉज बीइंग मेड. केक बनवल्या जात होता. कोणाकडनं बनवल्या जात होता माहित नाही. नेक्स्ट, आय हॅव मेड केक. मी केक बनवलेला आहे. क्रिया पूर्ण झालेली आहे. केक हॅज बीन मेड. केक बनवल्या गेलेला आहे. नेक्स्ट, आय हॅड मेड केक. मी केक बनवला होता. मी केक बनवला होता. केक हॅड बीन मेड. केक बनवल्या गेलेला होता. आय विल मेक केक. मी फ्युचर मध्ये केक बनवणार. केक विल बी मेड. केक बनवल्या जाईल. नेक्स्ट, आय एम गोइंग टू मेक केक. मी केक आता बनवणारच आहे. केक इज गोइंग टू बी मेड. केक बनवल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या स्ट्रक्चरचा वापर करून इंग्रजी बोलू शकता. तुम्हालाही करिस्मॅटिक, कॉन्फिडंट आणि फ्लॉलेस स्पीकर बनायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर क्लिक करून तुम्ही जाणू शकता तुम्ही तुमचा इंग्लिश स्पीकिंगचा प्रवास कसा चालू करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.